नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी आले मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, वित्त विभागाकडून इथं भरती निघालेली आहे. वित्त विभागाकडून डेटा एंट्री ऑपरेटर या पदाची बाह्य यंत्रणेमार्फत पदे भरण्यासाठी हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. 27/10/2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणती पदे असणार आहे, पगार किती असणार आहे, अप्लाय कसं करायचे, अशी ई माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता हा जो व्हिडिओ जी-आर आलेला आहे मित्रांनो, 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाजाकरिता निर्माण करण्यात आलेली लिपिक नीट अंकलेखनाची 4 पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर ही कुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून वित्त विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 27/10/2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. त्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. शासन अधिसूचना दिनांक 27/3/2025 मध्ये 6वा महाराष्ट्र वित्त आयोग गठीत करण्यात आलेला आहे. राज्य वित्त आयोगाच्या कामकाजासाठी उच्चस्तरीय सचिव समितीच्या शिफारसीनुसार वित्त विभाग शासन निर्णय 14 मे 2025 मध्ये एकूण 16 अस्थायी पदांना मंजूर देण्यात आलेली आहे. सदर पदांमध्ये लिपिक नीट अंकलेखन संवर्गातील 4 पदांचा समावेश असून सदर पद मंत्रालयीन संवर्गातून किंवा संवर्गातून उपलब्ध न झाल्यास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून उपलब्ध न झाल्यास बाह्य स्रोतांद्वारे भरण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, आता यामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे, या संदर्भात लिपिक नीट अंकलेखन संवर्गात नियमित उमेदवार देणे शक्य नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने कळवलेले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग दिनांक 10 जून 2025 मधील अनुक्रमांक येथे गट ड संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्त येऊ नये असून नमूद केलेले आहे. त्याचप्रमाणे वित्त विभाग शासन निर्णय 27 एप्रिल 2022 नुसार मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखन, सीओ सहाय्यक, लघु टंकलेखन व सर्व कर्मचाऱ्यांचे कनिष्ठ लेखपाल ही पदे नियमितपणे भरणे आवश्यक असल्यामुळे बाह्य यंत्रणेद्वारे सेवांमधून वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या मंजूर आकृतिबंधांपैकी लिपिक नीट अंकलेखन ही पद करार पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे भरणे शक्य होत नाही. त्यामुळे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाने केलेल्या मागणीनुसार लिपिक नीट अंकलेखन 4 पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर ही कुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके, आता याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. वित्त विभाग दिनांक 14 मे 2025 मध्ये 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाजाकरिता उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेल्या एकूण 16 अस्थायी पदांना लिपिक नीट अंकलेखन या संवर्गात 4 पदे अंतर्भूत आहेत. सदर पदे भरण्यासंदर्भात उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या कारणांमुळे लिपिक नीट अंकलेखन हे पद करार पद्धतीने बाह्य यंत्रणेने भरणे शक्य होत नाही. ओके, त्यामुळे सबब 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाने केलेल्या मागणीनुसार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेल्यानुसार लिपिक नीट अंकलेखन 4 पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर या कुशल 4 पदांचा मर्यादित मनुष्यबळ सेवा शासन निर्णय दिनांक 27/4/2022 मधील तरतुदीनुसार बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. ओके, उपरोक्त प्रयोजनासाठी येणारा खर्च हा मागणी क्रमांक सचिवालय सर्वसाधारण राज्य वित्त आयोग त्याच्यानंतर दिलेला आहे. लेखा शीर्षेमधून 10 कटांतरे सेवा उद्दिष्टाखाली सन 2025-26 या वित्तीय वर्षामधून मंजूर अनुदानामधून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 503/2025 आपूक 27/10/2025 मध्ये मिळालेल्या सहमतीमध्ये निर्गमित करण्यात येत आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगण्यात आलेलं आहे, लिपिक नीट अंकलेखनचे जे पद होतं ते आता इथं भेटत नसल्यामुळे आता ते पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर हे 4 पदांची मर्यादित मनुष्यबळ सेवा घेण्यात येणार आहे. आता ही जी सेवा असणार बाह्य यंत्रणेमार्फत असणार आहे. आता बाह्य यंत्रणेमार्फत सेवा जर बोलायला गेलं तर वित्त विभागाकडे असणार आहे. मुंबई या ठिकाणी होणार आहे. तर तुम्हाला स्वतः या ठिकाणी जाऊन आपल्याला बाह्य यंत्रणेमार्फत इथं
अप्लाय करण्यासाठी तिथं जाऊन भेट द्यायची आणि आपल्या सिलेक्शनसाठी त्यांची माहिती त्यांच्याकडून काढायची आहे. ओके. तर तुम्हाला याची मी माहिती वगैरे दिलेली आहे. आता तुम्ही तिथे जाऊन तुमची आपला तपास वगैरे लावून त्यांच्याकडे जाऊन स्वतः पण फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. काही आपल्या PDF फाईल पाहिजे असेल तर Telegram चॅनल, WhatsAppला मी शेअर करून देईन. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. असंच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.